आहात रे तुम्ही? हा? कसले बोर आहात तुम्ही? आणि मलाही बोर करताय. अरे आपल्या घरी दादाचं लग्न आहे, जरा असं काहीतरी माहोल बिहोल बांधला पाहिजे की नाही? हा? हो रे हो हो काय हो रे हो नुसतं हे घे लिंबू पाणी पी आणि जरा डोकं चालव. पण काय तुझ्या डोक्यात असं काय रे? काय म्हणजे काय? जरा विचार कर ना, असं मस्त जरासं माहोल झाला पाहिजे. मला असं वाटतंय की आपण आहे ना कार्यक्रमाची सुरुवात मेहंदीपासून करूया. हा मेहंदी ना मुलीकडची महत्वाची असते, त्यांना काही पडलेलं नाहीये. तू कशाला गुडघ्याला बाशिंगा बांधून नाचतोय? असं कसं म्हणतात त्या साहेब? पाय खाली पाय खाली पाय खाली. आमचं असं म्हणणं आहे, हा? अरे आपण मुलीकडचे नसलो म्हणून काय झाले? काय झाले? आपल्या घराण्याच्या नव्या पिढीच्या ज्येष्ठ युवराजांचा विवाह सोहळा आहे. विवाह सोहळा आहे, विवाह सोहळा तो आहे. असा निरसपणे पार पाडायचा? नाही 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 छे, छे, छे. आम्हाला हे कदापि मान्य नाही. कदापि मान्य नाही. बरोबर आहे तुमचं दादासाहेब, बरोबर आहे. झालं तुमच्या दोघांचं? हो. आता या जमिनीवर. अगं माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तू असं तोंड पाडून बसू नकोस ना. हे माझं तोंडच असं आहे पहिल्यापासून. काय करशील आता? चलो यार, आपल्या दादाचं लग्न आहे, जरा माहोल झाला पाहिजे की नाही? चलो आपल्या दादाचं लग्न आहे तरी जरा माहोल वगैरे झालं. ठीक आहे, तू नको टेन्शन घेऊ. माहोल सेट करण्याची जबाबदारी माझी आणि विराजची. विराज राजे, कसं आहे ना, खुद्द आपल्या दादासाहेबांचाच विवाह सोहळा असल्यामुळे आपण त्यांना आपल्या टीम मध्ये घेऊ शकत नाही. ज्यांना आपण आपल्या टीम मध्ये घेऊ शकतो त्यांचं सावेकरांवर असलेलं प्रेम बघता. अगं नाही म्हणजे मला म्हणायचंय की बाबांनी ऑलरेडी एवढ्या जबाबदाऱ्या टाकल्यात तुझ्यावर, अजून नको ना. तू नको टेन्शन घेऊ, मी आणि विराज काय ते बघून घेऊ. मी आताच डेकोरेटरशी बोलून घेतो. एकदा का डेकोरेशन झालं ना की माहोल आपल्या बनेल ग. ओ शिक्षक, कसं आहे ना, डेकोरेटर हा घराला बाहेरून मेकअप करतो. आपण या घराची जान आहोत. आपण या घराची शान वाढवली पाहिजे. सावेकरांपेक्षा नाही करता आलं तरी त्यांच्या तोडीस्तोड माहोल सेट करूचे आपण. गायकवाड आणि सावेकर यांची काय बरोबरी करतोयस तू? त्यांच्या तोडीस तोड. गायकवाड जिथे आहेत ना तिथे सावेकर जायचा विचार सुद्धा करू शकत नाहीत. हे तुम्ही दोघं आधी लक्षात घ्या. बोललो ना मी तुला, तिचं सावेकरांवर असलेलं प्रेम आहे. हे घे, निंबू पाणी. मेहंदीचा कार्यक्रम आहे म्हणजे कीर्ती पण तिकडेच असणार. आता जर मी फोन केला तर ती गडबडून जाईल ना. मग तर हा फोन केलाच पाहिजे. बघू यावेळी काय थाप मारते ती. मस्त काढलीस ग ताई. मी काय म्हणते, हे बघ आपण आता जेवढी काढली आहे ना मेहंदी तेवढीच काढूया का? छान दिसते तुझ्या हातावर. हे बघ. अगं पण एवढीच काढणार आहेस का? मला पूर्ण हात भरून हवी आहे मेहंदी. तुला मोठी हवी आहे का? हो. अगं ताई मी काय म्हणते, म्हणजे तुझा हात बारीक आहे ना, तर एवढी छान दिसते ना, छोटीशी गोड वाटते खूप. झाली का मेहंदी काढून? ताई या ना, बसा. बघू मेहंदी. अहो हे काय, नवरीच्या हातात एवढीशीच मेहंदी? अशी हातभर असली पाहिजे ना मेहंदी. हो ना. हो, मी पण तेच म्हणत होते. कोपऱ्यापर्यंत हवी आहे मला मेहंदी. हा मग बरोबरच आहे. अगं गायकवाडांची होणारी सून आहे, उत्तम छान मेहंदी काढ. आणि ज्योती, उद्या सगळे लग्नाला घरी येतील आमच्याकडे आणि नवरीच्या हाताची एवढीशी मेहंदी बघितली तर काय वाटेल त्यांना? आणि दोन्ही घरचं पहिलंच कार्य आहे ना, सगळं छान सागर संगीत व्हायला पाहिजे, हो की नाही? ज्योती, ताई बरोबर बोलतायत. हा प्रीतीला जर काढायची असेल पूर्ण हातभर मेहंदी तर दे ना काढून. हो मी काढणारच आहे. ताई तुम्ही आत येता का? खरेदी दाखवते तुम्हाला. हो आले. छान काढा मेहंदी. चालू दे आवडते तुमचं. का? इथपर्यंत काढते छान. या. आता तुम्ही इथे येऊन तमाशा करायची वेळ आली आहे.
ज्योतिताई मी एका मिनिटात परत आली, थांब. आता कुठे चालली ही? आले लगेच. कोण घेऊन गेली? बघ आता ते बघ. हा आले ताई, एका मिनिटात आले. बापरे, डबल बॅटरीचा कॉल का आलाय? हॅलो सर, हाय. बोला ना. काय मग कीर्ती, अभ्यास कसा सुरू आहे? अभ्यास एकदम मस्त सर. 1 मिनिट सुद्धा पेन हातातून खाली ठेवत नाहीये सर मी. मस्त चाललाय अभ्यास. वा 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 वा. आणि तुझा तो बिझनेस काय म्हणतोय? बिझनेस कमाल सर, एकदम मस्त सुरू आहे बिझनेस. ऍक्च्युली सर तुम्हाला मला सांगायचंच होतं, मी अजून एक साईड बिझनेस सुरू केलाय, फुलपुड्या बांधायचा. फुलपुड्या बांधते आणि सगळ्या घरात मी स्वतः नेऊन फुलपुड्या टाकते सर. मस्त बिझनेस आहे. आता छान चाललंय सर. मी आता ऍक्च्युली पुड्याच बांधत होते जेव्हा तुम्ही कॉल केलात मला. तू पुड्या बांधत नाहीयेस, तू पुड्या सोडतेस. काही म्हणालात? नाही काही नाही, म्हणजे मला हे विचारायचं होतं की या बिझनेसमध्ये सुद्धा मार्जिन आहे? काय? मार्जिन? हा मर्जिन आहे ना सर, खूप आहे, मस्त आहे मर्जिन. पण किती टक्के मार्जिन आहे? टक्के मस्त आहेत सर, मस्त आहेत टक्के. पण नाही म्हणजे किती टक्के? 30%, 40%, किती टक्के? नाही सर, इतके कमी. तुम्हाला तर माहिती आहे, एवढे कमी टक्के मला आपलं काम चालतच नसतं सर, एवढ्या कमी टक्क्यात. सर मी फक्त अभ्यासात नाही, सगळ्या कामात डिस्टिंक्शनचा विचार करते, डायरेक्ट डिस्टिंक्शन. आणि तसं पण तुम्हीच शिकवलंय ना मला सर, की नेहमी बेस्टचा विचार केला पाहिजे. त्यामुळे तर मी पाडते 80-90% वगैरे पाडते, छान टक्के. बर. सर मी काय म्हणते, थोडं ना घरी गोंधळ सुरू आहे. त्या पुड्या बांधतोय ना आम्ही फुलाच्या, त्यामुळे थोडं गडबडीत आहे. मी नंतर करू कॉल प्लीज? हो चालेल. ठेव. ओके सर, बाय, टेक केअर. कसल्या थापा मारते ही मुलगी. लग्नात त्यांना ह्याची शाळाच घेतली पाहिजे. असं काहीतरी केलं पाहिजे की परत थापा मारण्याची ही हिंमतच करणार नाही. प्रोफेसर विराटची खोटं बोलते काय? ते आवडतंय ना तुला हे? हो खूप जास्त. प्रीतीताई, मी जिजूंचं नाव पूर्ण लिहू स्वराज म्हणून, की हार्ट मध्ये नुसतं एस टाकू आणि 2 साइडने बाण वगैरे? तसंच करते, थांब. कीर्ती, तुला जे लिहायचंय ते लिह, पण हे अक्षर माझ्यासाठी त्या स्वराजचं नाही, तर माझ्या सुजयचं आहे. चांगलंच चाललंय हा.